हॅलो फ्रेंड, जगदंब जगदंब. तर अन्वीच्या टिफिनसाठी इथे दूध उकळत आहे आणि अन्वीचं दूध सध्या बंद केलेलं आहे, ते काही अजून सुरू केलेलं नाही, त्याच्यामुळे हे म्हशीचं दूध आहे. आणि इथं मी अन्वीच्या टिफिनसाठी करत आहे तोंडली आणि बटाट्याची भाजी. तर तोंडल्याची भाजी अन्वीला खूप आवडते, कुंदरू म्हणतात त्याला. तर ती कुंदरू आणि बटाटा मिक्स मी करत आहे, का तर बटाटा पण अन्वीला आवडतो आणि कुंदरू पण अन्वीला आवडतं. तर दोन्ही भाज्या मिक्स करून थोड्या थोड्या होत्या, एकच बटाटा होता आणि थोडीशीच तोंडली होती, म्हणून दोन्ही मिक्स करून मी अशी सिंपल अशी भाजी करते. आणि अन्वीचा टिफिन असा कडक पाण्याने स्टेरलाइज केलेला आहे. तर तुम्ही असा टिफिन स्टेरलाइज करता की नाही मला सांगा, का तर आठवड्यातून एकदा असं मुलांचा कडक पाण्याने उकळून असं कडक पाणी उकळतं, त्याच्यावरती डब्यांवरती टाकायचं, जेणेकरून ते स्टेरलाइज होतं. त्याच्यामुळे छोटे छोटे कण जे अन्नाचे बसलेले असतात ना, ते निघून जातात. आता यावर्षी आर्मीचा टिफिन मी चेंज करणार आहे, परंतु अजून मी काही स्टार्ट झालेलं नाही. जूनमध्ये मग घेईल मी नवीन टिफिन आर्मीसाठी, बॉटल आणि टिफिन. तर हा आहे, मग हाच यूज करत आहे. आणि मग अशा प्रकारे मी केली त्या 2 छोट्या छोट्या पोळ्या. आणि त्याचप्रमाणे आता करत आहे तोंडली आणि बटाट्याची मिक्स भाजी. तर अन्वीला ही भाजी खूप आवडलेली आहे आणि मी ज्या दिवशी टिफिन बनवते त्या दिवशी नाही, तर त्याच्या दुसऱ्या दिवशी ॲक्च्युलीच पोस्ट करते. तर काही नाही, कढईमध्ये तेल टाकलं होतं पॅनमध्ये आणि मग त्याच्यामध्ये जिरी मोहरी टाकली होती. आणि अन्वीला आहे ना खूप जास्त मसालेदार वगैरे अशा भाज्या म्हणजे नाहीत आवडत. मग तिला सिंपल फक्त जिरी मोहरीचं, तिला लसूणही नाही आवडत टाकलेलं, मग फक्त जिरी मोहरी आणि बटाटा टाकला होता आणि तोंडली टाकली होती असे उभे उभे कट करून, आणि शेंगादाण्याचं थोडंसं कूट टाकलं होतं आणि मीठ टाकलं होतं, हळद आणि थोडंसं लाल तिखट. आणि वरतून वाटलं असं थोडी कोथिंबीर टाका, अगर नका टाकू, पण त्याला मग छान शिजू द्यायची. आणि ही भाजी छान लागते, अशी सिंपल स्वीट अशी भाजी लागते. आणि अन्वीला ही भाजी छान आवडली आणि मी देत आहे. मग अन्वीला थोडे थोडे चिप्स आहेत ना जे आणले आहेत, ते थोडे चिप्स दिले. आज ओरिओ बिस्किटच्या ऐवजी बॉर्बनचं बिस्किट दिलं. थोडंसं कसं वाटतं ना, थोडं स्वीट काहीतरी खाण्यासाठी म्हणून मी देते, की जर तिखट वगैरे लागलं तर मग पटपट पाणी पिण्याच्या ऐवजी मग पाण्याने पण तिखट राहत नाही, तर थोडंसं एखादं बिस्किट. आणि मग शेअर करतात जे बेंच पार्टनर असतात त्यांना एखादं, म्हणून मी नेहमी ठेवताना 2 ठेवते कुठल्याही गोष्टी, का तर मग थोडं शेअर करते. आणि मग अन्वी गेल्यानंतर असं मी चहा पीत पीत बातम्या पाहत पाहत असं थोडासा उन्हाचा आनंद घेत आहे. कोवळं ऊन आहे, 7-7:30 वाजताचं कोवळं ऊन आहे. आणि नाश्त्याला केलं तर असं उपीट, गरमागरम छान असं मस्तपैकी उपीट केलेलं, त्याच्यावर शेव भुरभुरली होती लिंबू पिळून असं छान प्रकारे. आणि इथं अंडे बॉईल करत आहे. अंडे बॉईल होत होते तोपर्यंत मी असा नाश्ता करून घेतला छानपैकी. आणि फ्रूट्समध्ये आज होतं वॉटरमेलन. तर अशा प्रकारे झाला आज माझा नाश्ता. आणि मस्तपैकी मग टिफिन वगैरे बनवला. तर असं थोडासा रिलॅक्समध्ये नाश्ता करायला मजा येते. तुम्ही करता की नाही सांगा. आणि मग लंचला केलं ते अशी पालक पनीर केलं आणि पोळ्या मावशी करत होत्या. आणि रात्री डिनरला मग केलं सलाड केलं आणि असं चिकन एअर फ्रायरमध्ये फ्राय केलं आणि आमटी भात केलं. तर अशा प्रकारे होता हा डिनर. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा. धन्यवाद.